जे काही कास्ट होते तर त्या कास्टमध्ये नेमके किती उमेदवार शिफारस झाले, तर इथं बघा पहिलं जे आहे तर ते SC कॅटेगरीचे 1510, बरोबर, म्हणजे SC कॅटेगरीचे 1510 हे उमेदवार प्युअर त्यांच्या जे काही कॅटेगरी. जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या टेट 2 परीक्षेमध्ये महत्त्वाचा एक मुद्दा होता या संदर्भात, तर तो म्हणजे 55 आणि 60% संदर्भात, बरोबर. तर ह्या निवड प्रक्रियेमध्ये जो काही 55 आणि 60% जो मुद्दा आहे तर तो सध्या लावण्यात आला होता. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जी TET परीक्षा आहे आणि CTET परीक्षा आहे, बरोबर. तर हे जे महत्त्वाच्या 2 पात्रता परीक्षा आहे, तर ह्या परीक्षेमध्ये जे काही मार्क होते तुम्हाला पासिंग संदर्भात, तर त्या मार्काचा आधार घेऊन तुमची जी काही निवड प्रक्रिया होती तर ती निवड प्रक्रिया टेट 2 मध्ये संबंधित ज्या काही वेकन्सी होत्या तर त्या वेकन्सीच्या एक म्हणजे ह्या ठिकाणी ओपनची वेकन्सी, बरोबर, आणि दुसरी म्हणजे कास्ट संदर्भात वेकन्सी. तर इथे कास्टचे जे काही सर्व उमेदवार आहे तर त्यांना आपण म्हणू शकतो की जे ओपनच्या वेकन्सी असतात तर त्या ओपनच्या वेकन्सीमध्ये संपूर्ण उमेदवारांचं त्या ठिकाणी बघा जे काही निवड प्रक्रियेसंदर्भात तिथे विचार केला जातो. परंतु इथं जे काही सध्या कास्टमधले जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांनी TET किंवा CTET जी काही परीक्षा होती तर ती त्यांनी 55% म्हणजे कास्टची सवलत घेऊन इथं 55% जो काही क्रायटेरिया फिलअप करून सध्या पात्र झाले होते, बरोबर. परंतु टेट जी परीक्षा आहे 2 मध्ये त्यांना ओपनचं जो काही मेरिट होतं, ओपनची मेरिट, तर ती त्यांनी क्रॅक केली होती. तर त्यांना बघा ओपनमध्ये सध्या इथे त्यांची निवड पाहिजे होती, परंतु असं न होता इथे जो काही 55 आणि 60%चा क्रायटेरिया सध्या लावल्यामुळे त्यांची जी काही निवड आहे तर ती निवड त्यांच्या कास्टच्या वेकन्सीमध्ये किंवा त्यांच्या कास्टच्या जागेमध्ये सध्या बघा तिथं झालेली आहे, बरोबर. तर इथे आता ओपनमध्ये जरी त्यांनी मेरिट क्रॅक केली होती आणि ओपनमध्ये सध्या बघा एखाद्या उमेदवाराचा स्वतःच्या जिल्ह्यात जागा असेल, बरोबर, तर त्याला स्वतःच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जी काही पद होती पदस्थापना तर ती न मिळता इतर जिल्ह्यामध्ये सध्या बघा मिळालेले म्हणजे लांबच्या जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे. तर अशा वेळेला सध्या बघा त्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. किंवा मग इथे जे काही 55% क्रायटेरिया लावल्यामुळे काही उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन सध्या बघा ओपनमध्ये होत होतं, बरोबर. पण ओपनमध्ये त्या ठिकाणी न झाल्यामुळे मेरिट जरी त्यांची टेट परीक्षेमध्ये ओपनची त्यांनी क्रॅक केली होती, परंतु त्यांनी 55% क्रायटेरिया घेऊन TET आणि CTET परीक्षा इथं पास केल्यामुळे त्यांचा ओपनमध्ये सध्या बघा वेकन्सी होत्या तर तेथे विचार इथं झाला नाही. त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही उमेदवार होते, बरोबर, अभियोग्यताधारक होते, तर त्यांनी एकत्र येऊन सध्या कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती. त्यानुसार बघा जे काही शिक्षक निवड यादीतील नावे न आलेल्या उमेदवारांतर्फे सध्या युक्तिवाद आहे तर तो सध्या पूर्ण झालेला आहे. म्हणजे पिटिशन सध्या दाखल करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये संबंधित निवड प्रक्रियेत यादीत नावे न आलेल्या उमेदवारांचा युक्तिवाद सध्या झाला आहे. आता ह्या युक्तिवादावर जो काही युक्तिवाद असेल तर तो राज्याचे महाधिवक्ता असेल, बरोबर. तर ते 14 डिसेंबर रोजी या ठिकाणी खंडपीठात युक्तिवाद सध्या बघा करण्यात येणार आहे. तर ह्या संघाने इथं महत्त्वाची न्यूज आलेली. तर ह्याच्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगरची ही न्यूज आहे. तर ह्याच्यात राज्यातील शिक्षक पदाच्या निवड यादीत नावे न आलेले मागासवर्गीय उमेदवार आणि हस्तक्षेपकातर्फे औरंगाबाद खंडपीठातील सुनावणी बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. राज्याचे महाधिवक्ता 14 डिसेंबरला शासनातर्फे औरंगाबाद खंडपीठात इथं युक्तिवाद करणार आहे, बरोबर. म्हणजे इथून जे काही समोरच्या पार्टीकडनं युक्तिवाद झालेला आहे, शिक्षक जे काही अभियोग्यताधारक होते त्यांच्या वतीने, आता इथे महाधिवक्ताच्या वतीने सध्या 14 तारखेला जो काही युक्तिवाद असेल तर तो युक्तिवाद औरंगाबाद खंडपीठात सध्या होणार आहे, बरोबर. त्या अनुषंगाने इथं बघा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणाऱ्या राज्यातील शिक्षक पदाच्या उमेदवारांची निवड यादीतील नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य जे काही पीठ असेल नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या विविध याचिकांवर 10-11 नोव्हेंबर 2024 असे सलग 2 दिवस न्यायमूर्ती मंगेश पाटील सर आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल या ठिकाणी खुंबाडकर सर यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ सुनावणी झालेली आहे. 14 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी सध्या बघा असणार आहे. आता ह्या 14 डिसेंबरला शिक्षण आयुक्तांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्तातील प्राप्त गुणा आधारे शिक्षक निवड यादी 25 फेब्रुवारी 2024ला प्रसिद्ध केली होती. त्यात निवड अभियोग्यता चाचणी जी काही IT परीक्षा आहे त्यात जादा गुण प्राप्त केले असले तरी शिक्षक पात्रता चाचणी TET मध्ये 60 पेक्षा कमी गुण असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे गुणवत्ता यादीत नावे नसलेल्या राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांनी औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईला विविध याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आणि याचिकाकर्त्यातर्फे जे काही ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख सर आहे, त्यानंतर सिद्धेश्वर
ठोंबरे साहेब आहे आदी हे मुंबई येथील अँड देवरे सर हस्तक्षेपातर्फे ज्येष्ठ जे काही विधिज्ञ विजयकुमार सपकाळ साहेब आहे तर त्यांच्या युक्तिवाद सध्या बघा इथं केलेला आहे, बरोबर. म्हणजे इथं युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता समोरून जो काही महत्त्वाचा युक्तिवाद असेल तर तो महाधियुक्तांचा होणार आहे 14 तारखेला, बरोबर. तर ह्याच्यामध्ये बघा काय होतं, नेमकी जी काही शिक्षक भरती नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात गुणानुसार शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या बघा झालेल्या होत्या. त्यानुसार नियमानुसार बघा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांना 55% मागे देखील सांगितलं आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% गुण येणे आवश्यक आहे, बरोबर. तर एवढे जर ह्या ठिकाणी गुण असेल तर त्यानंतर शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षक अभियोक्ता चाचणीतील TIT प्राप्त गुणाच्या आधारे ह्या ठिकाणी मेरिटनुसार करण्यात येतात, बरोबर. तर आता मित्रांनो जे काही TET परीक्षा संदर्भात इथं 55 आणि 60%चा मुद्दा लावल्या गेल्यामुळे जे काही उमेदवार आहे तर त्यांची निवड जी आहे तर ती सध्या बघा मार्क चांगले असून देखील निवड झाली नाही, बरोबर. तर आता एकूण जे काही टेट परीक्षा 2मध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमध्ये फर्स्ट जो राऊंड लागला होता, फर्स्ट राऊंड विदाऊट इंटरव्ह्यूचा, तर त्याच्यामध्ये 11,085 उमेदवाराची शिफारस झाली होती, बरोबर. तर 11,085 उमेदवारामधून सध्या ओपनमध्ये शिफारस झालेले उमेदवार किती, त्यानंतर कॅटेगरीमध्ये उमेदवार जे होते तर त्यांची शिफारस झालेले उमेदवार किती, तर ते देखील तुम्हाला पुढे दाखवतो. तर इथं बघा महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट आहे की जे सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये टेट 2022मध्ये शिफारस झालेले उमेदवार आहे, म्हणजे ओपन असेल किंवा मग महत्त्वाचं या ठिकाणी प्रत्येकांचे जे काही कॅटेगरी होत्या तर त्या कॅटेगरीमध्ये नेमके किती उमेदवार शिफारस झाले, कारण आपल्याला माहिती आहे 11,085 एवढे जे उमेदवार आहे तर ते सध्या फर्स्ट जो राऊंड होता म्हणजे या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचा तर त्याच्यामध्ये सध्या शिफारस झालेले. तर इथं आता तुम्हाला थोडंसं बघा लहान दिसत आहे, बारीक दिसत आहे, तर हे थोडं आपण पुढे बघूया. तर इथं बघा जे काही पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला होता टेट 2022चा, तर त्याच्यामध्ये काउंट ऑफ कॅन्डिडेट्स रिकमेंडेड कॅटेगरी अँड ओरिजिनल कॅटेगरी, बरोबर. म्हणजे इथं स्वतःची जी काही कॅटेगरी असेल, बरोबर, आणि ओरिजिनल कॅटेगरी, तर ह्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे, कारण इथे आपल्याला माहिती आहे 11,085 एवढे उमेदवार शिफारस झाले होते विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. तर इथं बघा पहिलं बघा ओरिजिनल कॅटेगरी बघूया आपण. तर ओरिजिनल कॅटेगरीमध्ये जे जनरल आहे बरोबर म्हणजे ओपन आहे, तर ओपनमध्ये इथं जनरलचे जर आपण बघितले तर 1,090 एवढे सध्या इथे जे जनरलचे आहे ओपनमध्ये सध्या शिफारस झालेले उमेदवार आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वेच आले. त्यानंतर इथं SCचे आपण जर बघितले तर इथं SCचे 200 उमेदवार आहे शिफारस झालेले. STचे बघितले तर 33 उमेदवार शिफारस झालेले आहे हे ओपनमध्ये, बरोबर. ओपनमध्ये म्हणजे हे जे उमेदवार आहे तर ह्यांनी 60%चा जो काही क्रायटेरिया आहे तर तो इथं बघा पूर्ण केलेला होता, म्हणून एवढे उमेदवार इथे सध्या शिफारस झालेले. VJA असेल 74 उमेदवार आहे, NTB आहे 68 उमेदवार, NTC 255, NTD 180, त्यानंतर आहे OBCचे 800 ह्या ठिकाणी बघा 69, त्यानंतर SBCचे 57, त्यानंतर इथे EWS होतं EWSचे 674 असे इथं टोटल जे आहे तर बघा 3500 म्हणजे 3,500 एवढे उमेदवार 60% जो काही क्रायटेरिया होता TET आणि CTETमध्ये तर तो सध्या बघा इथे त्यांनी पूर्ण केला. त्याच्यामुळे हे जे संपूर्ण उमेदवार आहे 3,500 एवढे उमेदवारांची शिफारस झाली, बरोबर. त्यानंतर संबंधित जे काही कास्ट होते तर त्या कास्टमध्ये नेमके किती उमेदवार शिफारस झाले, तर इथं बघा पहिलं जे आहे तर ते SC कॅटेगरीचे 1,510, बरोबर. म्हणजे SC कॅटेगरीचे 1,510 हे उमेदवार प्युअर त्यांच्या जे काही कॅटेगरी होती तर त्याच्यामधून शिफारस झालेले उमेदवार आहे. आणि ह्याच्यामधून 200 जे उमेदवार आहे तर ते 200 उमेदवार सध्या बघा ओपनमध्ये निवडले गेले आहे, बरोबर. म्हणजे प्युअरमध्ये 1,510 SCचे आणि ओपनमधून 200. आता इथं जर आपण घेतलं STचं तर ते STचं तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा STचे ओपनमध्ये 33 उमेदवार निवडले गेले आणि प्युअरमध्ये जे होते ST तर ते 1,494 एवढे उमेदवार सध्या बघा निवडले गेले होते. तर असंच आपण पुढे तुम्हाला दुसरे जे कॅटेगरी आहे ते देखील दाखवतो. तर आता इथं बघा VJAचा जर विचार केला तर VJAचे प्युअरमध्ये त्यांची कॅटेगरीमध्ये 350 उमेदवार निवडले गेले. त्यानंतर NTBचे जर बघितले 182 उमेदवार निवडले गेले, बरोबर. त्यानंतर NTCचे जर बघितले तर 200 इथं जे काही 22 उमेदवार आहे निवडले गेले. NTDचा विचार केला तर 218 उमेदवार निवडले गेले आणि इथे OBCचे जर विचार केला प्युअरमध्ये तर ते 2,304 उमेदवार एवढे सध्या बघा इथे निवडले गेले आहे. पुढे अजून तुम्हाला दाखवतो. तर इथे जे काही पुढची कॅटेगरी आहे SBC तर ते SBCचे 88 उमेदवार प्युअर जी काही SBC कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमधून निवडले गेले आणि
EWSचे इथं जर बघितले EWS कॅटेगरीचे तर ते प्युअरमध्ये 1217 उमेदवार निवडले गेले होते, बरोबर. तर आता एकंदरीत संपूर्ण जो काही आकडेवारी असेल म्हणजे इथं प्युअर जे कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये आणि प्लस ओपनमधून सध्या सिलेक्ट झालेले उमेदवार जर असेल तर ते टोटल उमेदवार इथं तुम्हाला दाखवतो. तर इथं टोटल उमेदवार बघू शकता तुम्ही. ओपनमधून एकूण टोटल उमेदवार होते 1090, बरोबर. त्यानंतर SCचे एकूण टोटल उमेदवार किती आहे 1710. STचे किती आहे तर इथं 1577, बरोबर. 1577 STचे आहे. VJचे जर बघितले तर 424 एवढे उमेदवार आहे. त्यानंतर NTBचे जर बघितले तर 250 उमेदवार. NTCचे जर बघितले तर 400 ह्या ठिकाणी 77 उमेदवार. NTD बघितली तर 398 उमेदवार. OBCचे जर बघितले तर 3173 उमेदवार. SBCचे बघितले तर 145 उमेदवार. त्यानंतर EWSचे जर बघितले आपण तर इथे 1891 उमेदवार. असे इथं बघा टोटल जे आहे तर ते 11,085, बरोबर. म्हणजे 11,085 एवढे जे उमेदवार आहे तर एवढे उमेदवारांची सिलेक्शन फर्स्ट जो काही राऊंड होता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तर सध्या इथे झालेला आहे. म्हणजे एकंदरीत शिफारस झालेले जे उमेदवार आहे तर ते शिफारस झालेले प्रत्येक जर इथं बघितलं आपण तर इथं बघा ओपन जनरलमध्ये म्हणजे ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी फक्त फर्स्ट राऊंडची आहे विदाऊट इंटरव्ह्यूची. तर ह्याच्यामध्ये 11,085 उमेदवारांचं टोटल जे काय सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन सध्या बघा इथेच झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे ओपनमध्ये होते या ठिकाणी बघा ओपन संदर्भात जे सिलेक्शन झालेले उमेदवार आहे तर ते सिलेक्शन झालेले उमेदवार इथे इथून जर बघितलं आपण जे काही कॅटेगरीमधून येतात, बरोबर. तर इथं प्युअरमध्ये 1090 एवढे उमेदवार ओपनमधून सध्या सिलेक्ट झाले जनरलमधून. आणि इथे जे काही उमेदवार इथून दिसत आहे आपल्याला तर हे संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या ज्यांनी 60% जो क्रायटेरिया होता TET आणि CTET संदर्भात, बरोबर. त्यानंतर त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात तर तो क्रायटेरिया इथं त्यांनी पूर्ण केला. त्याच्यानुसार सध्या इथे SCचे फक्त 200 उमेदवार पात्र होऊ शकले. STचे बघा सर्वात कमी 33 उमेदवार सध्या इथे पात्र होऊ शकले, बरोबर. त्यानंतर VJAचे 74 असे ह्या प्रत्येक कॅटेगरीचे इथं देण्यात आले. तर सर्वात जास्त इथे आपल्याला OBCचं दिसतं आहे 869. 2 नंबरवरती EWSचे उमेदवार ओपनमधून सिलेक्ट झालेले दिसत आहे. म्हणजे इथे 3,500 उमेदवार एवढे सध्या ओपनमधून सिलेक्ट झालेले आपल्याला इथं दिसत आहे. आणि बाकी जे प्युअरमध्ये जे होते तर ती संख्या इथे बघा दिलेलीच आहे. तर ह्याच्यामध्ये जे सिलेक्शनाचं इथं प्रमाण होतं तर इथं 55-60चा मुद्दा आल्यामुळे हे जे काही ओपनमधून जे सध्या डिझर्व करत होते ज्यांनी टेट परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेले होते, बरोबर. म्हणजे ओपनचा क्रायटेरिया ह्या ठिकाणी जे काही कट ऑफ होता किंवा ओपनचे मेरिट होतं तर त्याच्यामध्ये नाव येण्यासंदर्भात जे इथं गुण होते टेट 2मध्ये तर ते सध्या बघा मिळवले होते. तरी देखील त्यांना इथे 55 आणि 60%चा मुद्दा आल्यामुळे इथं जी काही वेकेन्सी होती इथं बघा ते क्वालिफाय होत होते. परंतु इथे सध्या त्यांचं नाव न येता संबंधित जी कॅटेगरी होती तर त्या कॅटेगरीमध्येच त्यांचा विचार इथे झालेला आहे. त्याचा जो काही परिणाम होता तो परिणाम म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार जे होते तर ते उमेदवारांना स्वतःचा जिल्हा मिळत होता किंवा मग काही उमेदवारांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये ओपनच्या वेकेन्सी होत्या. आता इथे जर बघा 3,500 ओपनमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये जे निवड होताना आता एखाद्या जिल्ह्यामध्ये ओपनच्या सध्या बघा वेकेन्सी होत्या, बरोबर. तर तिथे ओपनचे जे काही क्रायटेरिया होता तर तो क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण नाही झाला, बरोबर. म्हणजे जे कास्टमध्ये होते तर त्यांनी TET परीक्षा आणि CTET परीक्षा जी आहे तर ती परीक्षा 55% जे काही मार्क आहे तर ते घेऊन सध्या पास केलेली होती. परंतु टेट परीक्षेमध्ये त्यांना सर्वात जास्त त्या ठिकाणी मार्क जे होते म्हणजे ओपनचे जे काही मार्क होते ओपनची मेरिट क्रॅक करण्यासंदर्भात तर तेवढे मार्क त्यांना इथं मिळाले होते. तरी देखील त्यांची जी काही नियुक्ती होती तर ती नियुक्ती सध्या बघा ओपनमधून होऊ शकली नाही. तर हा जो मॅटर आहे तर हे मॅटर सध्या बघा कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आणि त्या संदर्भात पुढील 14 तारखेला महत्त्वाचं म्हणजे 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे अधिवक्ता असेल महाधिवक्ता तर त्यांची त्या ठिकाणी जी काही सुनावणी असेल म्हणजे त्यांची बाजू जी असेल तर ती त्या ठिकाणी मांडणार आहे. तर त्या अनुषंगाने हा जो काही डेटा असेल हा डेटा सध्या इथं प्राप्त आहे. तर अशी जी काही महत्त्वाची 55-60 संदर्भात महत्त्वाचं जी काही न्यूज सध्या आलेली आहे तर त्या न्यूजमध्ये 14 डिसेंबरला इथे जे काही राज्याचे महाधिवक्ता आहे तर त्या महाधिवक्तांची इथे 14 डिसेंबरला सध्या बघा सुनावणी होणार आहे. आता नेमका ह्याच्यामध्ये
काय निर्णय लागतो किंवा कशा पद्धतीने युक्तिवाद होतो तर ते देखील बघणे गरजेचं आहे. तर एकंदरीत 14 डिसेंबरला सध्या बघा कळेल, पण सध्या तरी 55-60चे जो काही मॅटर आहे तर ते अजून देखील सध्या प्रलंबित आहे. आता 14 तारखेनंतर कळणार की नेमकं पुढील शिक्षक भरती संदर्भात जी काही टेट 2मध्ये ज्यांची 55-60मध्ये जी केस सध्या इथे झालेली आहे त्यांच्यावरती नेमकं कशा पद्धतीने त्यांना न्याय मिळतो तर ते देखील बघणे गरजेचं आहे. आता 14 तारखेला सध्या बघा माहिती पडेल. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर ह्याच्यावरनं एक अंदाज येईल तुम्हाला का किती महत्त्वाचं आहे आपण ह्या ठिकाणी जे काही TET किंवा CTET जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 90+ मार्क घेऊन पास होणे खूप गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये असे जे काही अडथळे असतात तर ते सध्या बघा येत असतात. त्याच्यामुळे ओपनचं जे काही विचार करून म्हणजे परीक्षा तुम्ही जर देणार, आता इथे जर तुम्ही सध्या टेट परीक्षा आता आपल्या माहिती आहे की टेट 3 आहे बरोबर. तर टेट 3 संदर्भात महत्त्वाचे नोटिफिकेशन जे असेल तर ते सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे जो काही टार्गेट असेल तर तुम्ही स्वतःची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचा विचार करून सध्या बघा मार्काचा टार्गेट नका ठेवू. ओपनचे जे काही मार्क असेल तर ओपनच्या मार्कचे टार्गेट ठेवून अभ्यास करा आणि त्या पद्धतीने मार्क सध्या मिळवा. म्हणजे तुम्हाला ओपन किंवा मग तुमची कॅटेगरी संदर्भात सिलेक्शनचे चान्स असतात तर ते सध्या बघा तुम्हाला इथे 100% वाढणार आहे बरोबर. तर आता TETचं तर इथं बघा एक्झाम होऊन गेली, आन्सर की देखील आली. आता पुढची तुमची CTET परीक्षा आहे. तर जे उमेदवार CTET परीक्षा देणार असाल तर त्यांनी टार्गेट जो आहे तर तो ओपन संदर्भात ठेवा बरोबर. म्हणजे ओपन जे मार्क आहे 90+ मार्क तर ते घेऊन पास होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर असे पुन्हा अडथळे सध्या बघा निर्माण झाले तर त्या अडथळ्यामधून तुम्ही तिथून निघू शकतात. म्हणजे कसाही अडथळा आला तरी तुम्ही ओपन जे काही पदं असेल त्याच्यामध्ये देखील तुमचं तिथे सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे जो टार्गेट असेल तर तो तुम्ही ओपनचा ठेवा आणि 90+ जे गुण असेल तर ते घेऊन सध्या बघा पास होण्याचा प्रयत्न करा. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.